मालवणमधील राजकोट किल्ला सध्या बंद ठेवण्यात आला आहे आणि राजकोट किल्ल्याचं कामसुद्धा आतमध्ये सुरू आहे। मात्र बघितलं तर या ठिकाणी पर्यटकांना हा किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी राजकोट किल्ल्याच्या परिसरात सध्या डागडुजीचे काम चालू आहे आणि परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे अशा पद्धतीचा बॅनरसुद्धा लावण्यात आलेला आहे। अनेक पर्यटक अगदी सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल अशा भागातून येत आहेत आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला किंवा पुतळा आहे तो पाहावा अशा पद्धतीच्या भावना त्यांच्या मनात असतात। मात्र जे पर्यटक येत आहेत त्यांची नाराजी होते। माझ्यासोबत इथले काही स्थानिक नागरिक आहेत ते सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत की किल्ला अशा पद्धतीने बंद न ठेवता पर्यटकांसाठी तो पाहण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पाहायला येत आहेत लोक, त्यांना कुठेतरी पाहायला संधी मिळाली पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं। मला सांगा काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? खरं आहे गावकर साहेब, कारण कोणत्या परिस्थितीमध्ये महाराजांचा पराक्रम सांगणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथे दिमाखात डौलाने उभा आहे आणि या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी त्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे शिवप्रेमी येत आहेत। त्यामुळे जे काही छोट्या स्वरूपात जे घडलेलं आहे, छोटीशी काहीतरी झालेलं असेल तर त्याप्रमाणचे जे बांधकाम आहे किंवा त्या प्रकारची जी डागडुजी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणा किंवा ज्या काही त्या विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावी की जेणेकरून शिवप्रेमीने या पुतळ्याचं दर्शन लवकरात लवकर घेता येईल। इथे पर्यटन व्यावसायिक संतोष दुर्बे सुद्धा आहेत। तुम्ही पर्यटन व्यावसायिक आहेत, तुमच्या हॉटेलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। हे जे किल्ला पुतळा पाहायला येत आहेत ते लोक नाराज होत आहेत, काय सांगाल? नाही, हे किल्ल्याचं काम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने थोडं डिलर केलेलं आहे आणि मनावरती घेतलं तर हे काम पावसाळ्यामध्ये पण पूर्ण करता येऊ शकतं आणि बाहेरून येणारे पर्यटक भरपूर असे नाराज होतात, कारण आता पावसाळ्यामध्ये 15 मेपासून किल्ल्यावरती पण जायला बंदी असते। त्यामुळे पर्यायी म्हणजे हा एक चांगली स्मारक इथे उभं राहिलेलं आहे, त्यामुळे इथे पर्यटकांची ओघ असते। परंतु काही नियम अटी लागू केल्यामुळे पर्यटक इथे येऊ शकत नाही। इथे बंदी असल्यामुळे काय ऑल महाराष्ट्रातून येणारे पर्यटक नाराजचा सूर देऊन इथून जातात। नक्कीच आपण बघितलं तर कोकणात पर्यटन म्हणजे पावसाळी पर्यटन मोठ्या उत्साहात सुरू असतं आणि अशा वेळेला जे पर्यटक येतात त्यांना हा किल्ला किंवा या ठिकाणी राजकोट किल्ला पाहायचा असतो, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा पाहायला असतो। मात्र जर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे त्यामुळे इथे येणारे जे पर्यटक आहेत ते नाराज होऊन माघारी परतताना दिसत आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।